नमस्कार, मी विष्णू बुरे, मजदूर की आवाजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत आता नवी मुंबई बेलापूर येथे। तर आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे जे प्रामाणिक पत्रकार आहेत, जे नागरिकांचे मुद्दे उचलतात, जे नागरिकांच्या हितासाठी मुद्दे उचलतात, त्यांच्यासाठी आवाज उचलतात, त्याची दक्षता घेऊन आणि त्यांच्या पत्रकारीची दक्षता घेऊन आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी या सर्व पत्रकारांची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, सर हे कल्पना कशी तुमच्या डोक्यामध्ये आली? महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हे महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा या ठिकाणी कार्यरत असून वरिष्ठांच्या आदेशानुसार आपले जे वरिष्ठ आहेत वसंतराव मुंडे अध्यक्ष साहेब, संजय भोकरे साहेब राज्य संघटक आहे, राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आहेत आणि राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठांनी आम्हाला आदेश काढले की प्रत्येक राज्यामध्ये आपले जेवढे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना प्रत्येक जे नवी मुंबई कार्यक्षेत्र असेल, पुणे असेल, नागपूर असेल, प्रत्येक जिल्हाध्यक्षांना फोन करून सांगितले की आपल्या येथे जे प्रामाणिक आणि जे श्रमिक पत्रकार आहेत, जे खरोखरच पत्रकारिता करतात, त्यांच्यासाठी एक गुण गौरव पुरस्कार सोहळा आपण प्रमुख अतिथींच्या नुसार साजरा करावा। तर मी आता पहिलं दैनिक अक्षराचे आपले जे पोळ हे आपले प्रमुख अतिथी आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र गुन्हे तपासचे सुभाष जाधव साहेब आहेत, आपले कुंदन पाटील साहेब हे जनमेट्रोचे संपादक आहेत, तसेच आपले उपसंपादक सुनील गायकवाड साहेब आहेत, तसेच आपले विष्णू बुरे साहेब आहेत। यांना आम्ही निमंत्रण देऊन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पण पत्रकार दिन आपण साजरा करत आहोत। त्याचबरोबर आपण पत्रकारिता करत असताना त्यांना एक प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला। ओके, तर आपल्यासोबत अजून काही पत्रकार बांधव आहेत, काही संपादक आहेत, उपसंपादक आहेत। सर काय सांगाल, आज तुमचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला, काय सांगाल? आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जे तळागाळातील श्रमिक पत्रकार आहेत ज्यांची दखल कोणी घेत नाही, अशा पत्रकारांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी हा योग घडून आणला आणि बऱ्याचशा पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार प्राप्त झाला। एक समाधानाची गोष्ट आहे की जे समाजासाठी लढतात आणि अत्याचारासाठी आवाज उठवतात, त्यांची लेखणी चालवतात, अशा सडतोड म्हणजे आणि चांगल्या पत्रकारांचा, झुंजार पत्रकारांचा जो सन्मान करण्यात आला, तो सन्मान खरोखरच चांगली गोष्ट आहे की असा सन्मान अनेक जे पत्रकार आहेत त्यांचा शोध घेऊन केला पाहिजे आणि त्यांना प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धीसुद्धा दिली गेली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे। पोळ साहेब काय सांगाल, आज तुमचा मान सन्मान करण्यात आला, काय सांगाल दोन शब्द चव्हाण साहेबाबद्दल? हा फार स्तुत्य उपक्रम आहे। नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण साहेब यांनी हा जो स्तुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल खरोखरच आम्ही त्यांचा आभारी आहोत। नवी मुंबईतील पत्रकार, श्रमिक पत्रकार जे आहेत त्यांच्यासाठी अनेक उपक्रम ते राबवतच असतात आणि आज हा जो स्तुत्य उपक्रम राबविला त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे। त्याचप्रमाणे दैनिक अक्षराच्या कॅलेंडरचं आज त्यांनी ओपनिंग केलं, उद्घाटन केलं आणि सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे। सर काय सांगाल, आजचे जे मान सन्मान देण्यात आला आहे, काय सांगाल? या ठिकाणी आज सन्माननीय जांभेकर साहेब यांच्या दर्पण दिनी आज दशरथ चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन पुरस्कार सोहळा आयोजित केला होता। त्या सोहळ्यात माझ्या न्यूजपेपरचे पत्रकार आणि मी स्वतः आम्हाला आमंत्रित केलं, त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। बघू शकता इथे दशरथ चव्हाण साहेबांचे सर्व पत्रकार बांधवांनी आभार मानलेत आणि इथे मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। त्यांना सन्मान पत्र देऊन एक डायरी, पेन आणि कॅलेंडर देऊन त्याचा मान सन्मान करण्यात आला आणि दशरथ चव्हाण साहेबांचे परत एकदा आमच्या चॅनलतर्फे मनपूर्वक आभार आहे। आणि असे माणसं मिळणं एकदम
कमी मिळतात, कारण पत्रकारावर कोणाचं लक्ष नाही. पत्रकाराचं जे नागरिकांचं लक्ष आहे की पत्रकार एक करप्ट आहे किंवा ब्लॅकमेलर आहे, याच उद्देशाने ते बघतात. पण असं नाही. दशरथ चव्हाण साहेबांनी पूर्ण शहानिशा करून जे इमानदार पत्रकार आहेत, जे नागरिकांच्या हिताचे मुद्दे उचलतात, नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांचा मान सन्मान देऊन आज त्यांचा गौरव करण्यात आला. त्याच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. मी विष्णू बुरे, कॅमेरामॅन प्राची बुरेसोबत, बेलापूर, नवी मुंबई.